प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप. रोजच्या वापरातील गॅस सिलेंडरच्या किमतीही दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे जीवन खूपच अवघड झाले आहे. एकीकडे गॅसच्या किमती भडकल्या जात असताना दुसरीकडे मात्र महागाईमुळे गॅस वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक गृहिणींकडून केला जात आहे. गॅसच्या किमती वाढल्या असल्याने आता गॅसची बचत कशी करावी हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत आहे. त्यामुळे गॅसची बचत करण्यासाठी प्रयत्न प्रत्येक गृहिणीकडून किंवा सुगरणीकडून केला जात आहे. त्यामुळे घरगुती गॅस वाचवण्यामुळे आता आपल्या पैशांची देखील बचत होत आहे. त्यामुळे आता गॅस वाचवायचा किंवा गॅस बचत कसा आणि त्यावर उपाय काय हेच आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन पण सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 1. तुमच्या घरातील गॅस वाचवायचा असेल तर त्याची पहिली टिप किंवा पर्याय म्हणजे गॅस बर्नर स्वच्छ ठेवणे. त्यामुळे किमान 3 महिन्यातून एकदा गॅस स्टोव्हचे तुम्ही सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. तुमचा गॅस जास्त वाया जात असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस स्टोव्हच्या ज्वालेच्या रंगातून ते तुमच्या लक्षात येण्यासारखे आहे. गॅस स्टोव्हमधून ती ज्वाला निळ्या रंगाची येत असेल तर तुमच्या गॅस स्टोव्हचा बर्नर योग्य काम करत आहे असे समजावे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 2. जर गॅस स्टोव्हची ज्योत लाल, पिवळ्या किंवा केशरी रंगाची येत असेल तर बर्नरमध्ये काहीतरी समस्या असल्याचे समजावे. त्यानंतर बर्नर ताबडतोब साफ करावा. त्यातही तुम्हाला ते शक्य असल्यास ते एकदा सर्व्हिसिंग नक्की करून घ्यावे. या अनावश्यक वाया जाणारा गॅस आपण वाचवू शकतो किंवा आपल्या गॅसची बचत करू शकतो. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टिप नंबर 3. गॅस सिलेंडरचा वापर करत असताना अनेक जण भांडी धुवून थेट गॅसच्या शेगडीवरती ठेवतात. म्हणजेच पॅन धुवून स्वयंपाक तयार करण्यासाठी थेट गॅस स्टोव्हवर ठेवला जातो किंवा चढवला जातो. पण ही चूक आपल्याला अधिक महागात पडत असते. भांडी धुवून थेट गॅसच्या शेगडीवर ठेवण्याऐवजी ती प्रथम स्वयंपाकघरातील टॉवेलने किंवा किचन नॅपकिनने पुसून सुकवावे. यामुळे भांडे लवकर गरम होणार नाही आणि गॅसचा वापरही टाळला जाईल. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. टिप नंबर 4. फिट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणामध्ये राहत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर किंवा समावेश करू शकता. पुदिन्याची चटणी, पुदिनायुक्त ताक, कोशिंबीरमध्ये पुदिना मिक्स करून त्याचे सेवन नक्की करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणामध्ये राहण्यास नक्कीच मदत मिळेल. तसेच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मिती देखील टिकून राहील. तर निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या वापरामध्ये पुदिन्याचा नक्की समावेश करा. टिप नंबर 5. मर्यादित प्रमाणात अननस खाल्ल्याने पोटाची चरबी वितळते आणि वजन लवकर कमी करण्यातही ते प्रभावी आहे. याशिवाय अननस शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपले चयापचय वाढवते, ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. गरोदर महिलांसाठी पपईचे सेवन अतिशय हानिकारक ठरू शकते. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असल्याने गर्भाशयाच्या पदरांना इजा होऊ शकते. पपईमधील पेपेनमुळे पेशीच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते. या पेशी गर्भाच्या विकासासाठी गरजेच्या असल्याने बाळाच्या वाढीवरती परिणाम
होऊ शकतो. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक शेअर करायला विसरू नका. टीप नंबर 7. ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे अशा लोकांनी पपईचे सेवन किंवा पपई खाऊ नये. पपईत व्हिटॅमिन सी तर असतेच, पण हे एक समृद्ध अँटीऑक्सिडंट आहे. पण पपईचे जास्त सेवन किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते. पपई खाल्ल्याने कॅल्शियम ऑक्सलेटची स्थिती निर्माण होऊन किडनी स्टोनचा आकार वाढू शकतो. अत्यंत महत्त्वाची व आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी खास टीप नंबर 8. गाजरामध्ये ए, सी आणि के जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असतात. त्यात लोह, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम आणि तांबे यासारखे अनावश्यक खनिजे असतात. याशिवाय हे फायबर आणि कार्बोहायड्रेटचाही चांगला स्रोत आहे. हे रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते. तसेच कर्करोगासारखा भयंकर आजार म्हणजेच कॅन्सरचा धोका कमी होतो आणि आपले वजन देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. महिलांसाठी खास टीप नंबर 9. पुदिन्यामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. चेहऱ्यावरील मुरूम, त्याचे डाग, चेहऱ्याचा काळपटपणा कमी करायचा असेल तर पुदिन्याच्या पानांचा वापर करा. पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्समुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर पुदिन्याच्या पानाचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावरती लावा. सोबतच स्वयंपाकामध्येही पुदिन्याचा समावेश नक्की करावा. अत्यंत महत्त्वाची व महिलांसाठी खास टीप नंबर 10. कोणत्याही शाकाहारी जेवणामध्ये किंवा जवसमध्ये लिंगास अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असते. यामुळे कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका कमी होतो. त्याच्या नियमित सेवनाने स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर असण्यापासून बचाव होतो. अतिशय खास टीप नंबर 11. दररोज 1 महिना कारल्याचे सेवन केल्याने जुन्यातील जुना कफ किंवा जुन्यातील जुना खोकल्याचा त्रास सुद्धा यामुळे कमी होतो. तर खोकला कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 12. ज्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे त्यांनी आपल्या आहारात जवसचा समावेश नक्की करावा. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 13. कावीळ झाल्यावर ताज्या कारल्याचा रस सकाळ व संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते. तर कावीळसारखा भयंकर आजार जर तुम्हाला झाला असेल तर ही ट्रिक्स ट्राय करून बघा. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.